सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिक नगर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची रस्त्याच्या बाजूने उभ्या केलेल्या वाहनांवर अनोळखी इसमांनी विनाकारण दगडफेक करून काचा फोडल्याची घटना दिनांक 24 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती। सदर घटनेची सातपूर पोलिसांनी ताबडतोब दखल घेऊन सातपूर पोलीस ठाण्याची रात्रपाळी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार अनिल आहेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्याकरता सातपूर पोलिसांनी तात्काळ आपली तपास सूत्रे फिरवून संशयित आरोपी गणेश बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट, कृष्ण मंदिराजवळ, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक तसेच साहिल बाबूराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेज, ध्रुवनगर, गंगापूर, नाशिक यांना शिवाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सदर परिसरात गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी पोलिसांच्या वतीने संशयितांची धिंड काढण्यात आली। तरी अशी कुठलीही घटना घडल्यास जनतेने त्वरित 112 या क्रमांकावर किंवा सातपूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे सातपूर पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे, पोलीस हवालदार आहेर, दीपक खरपडे, सागर गुंजाळ, भूषण शेजवळ आदींनी केली आहे। त्याच्या वेळेस सातपूर श्रमिक नगर परिसरात 4 वाहनांची तोडफोड झाली होती। त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी डीबी पथक नाईटचे अंमलदार गेले। आम्हाला माहिती नंतर आम्ही पण त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 136 कलम 308 34 427 तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास PSI नळकांडे यांच्याकडे आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, पोलीस उपायुक्त माननीय मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण डीबी पथक आणि त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदरचे 3 लोक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिवाजीनगर, ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत। यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यांची नावं आहेत बाबूराव डोंगरे राहणार मोतीवाला कॉलेजजवळ, ध्रुवनगर, गंगापूर, तसेच दुसरा आहे गणेश अमर बहादूर बोहरा राहणार दृष्टी अपार्टमेंट, शिवाजीनगर, गंगापूर। तसेच यांच्यासोबत एक असणारा आसिफ उर्फ राहिल नरुद्दीन शेख हा अद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही। हा आसिफ उर्फ राहिल नसुद्दीन शेख हा गंगापूर पोलीस स्टेशनमधून हद्दपार आहे, रेकॉर्डवरचा आहे। ह्या दुसरे जे 2 ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे। त्या तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहोत। या फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिक नगर परिसरातच अशी वाहनांची तोडफोड झाली होती। त्या आरोपींना पण जवळजवळ 8 आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे। त्यापैकी 2 आजपर्यंत जेलमध्ये आहेत आणि 6 लोकांना तडीपार केलेला आहे। यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल। सातपूर पोलिसांकडून श्रमिक नगर, अशोकनगर भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी, जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आरोपींपर्यंत पोहोचता येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई करता येईल। धन्यवाद। राजकीय पक्ष